नमस्कार, तुमचं ऑथेंटिक होममेड रेसिपीजमध्ये स्वागत आहे। आज आपण करणार आहोत झटपट व कमी साहित्यात होणारी शेवग्याच्या शेंगांची भाजी। चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। सर्वप्रथम मी इथे कढई गरम करून घेतलेली आहे। आता यात मी अर्धी पळी तेल घालून घेते। आता इथे आपलं तेल गरम झालेलं आहे। आता यात मी एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे तो घालून घेते। हा कांदा आपल्याला 1 ते 2 मिनिटं मध्यम आचेवर परतवून घ्यायचा आहे। आता इथे आपला कांदा परतवून झालेला आहे। आता यात मी एक मध्यम आकाराचा टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे तो घालून घेते। हा टोमॅटो सुद्धा आपल्याला 1 ते 2 मिनिटं मंद आचेवर परतवून घ्यायचा आहे। इथे आपला टोमॅटो सुद्धा परतवून झालेला आहे। आता यात मी 1 चमचा घरगुती मसाला घालून घेते। पाव चमचा हळद पावडर सुद्धा घालून घ्यायची आहे। आता हे आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। 1 चमचा मीठ घालून घ्यायचं आहे। तुम्ही तुमच्या चवीनुसार मिठाचं प्रमाण कमी जास्त करू शकता। हे आपल्याला पुन्हा एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। आता यात आपल्याला शेवग्याच्या शेंगा घालून घ्यायच्या आहेत। इथे मी 4 शेवग्याच्या शेंगा घेतलेल्या होत्या, त्याची साल काढून त्याचे तुकडे करून घेतलेले आहे। मी एका शेंगाचे 4 तुकडे असे करून घेतलेले आहेत। आता हा आपल्याला स्वच्छ धुवून यात घालून घ्यायचा आहे। आता हे आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। आता यात मी अर्धा प्याला इतकं पाणी घालून घेते, जेणेकरून ही भाजी बुडाला चिटकू नये। आता यावर झाकण ठेवून आपल्याला या झाकणावर पाणी घालून घ्यायचं आहे आणि 5 ते 10 मिनिटं मध्यम आचेवर ही भाजी शिजवून घ्यायची आहे। आता इथे आपली 10 मिनिटे झालेली आहेत। आपण झाकण उघडून पाहूयात। आपली भाजी व्यवस्थित अशी शिजलेली आहे, तुम्ही पाहू शकता। आता आपल्याला गॅस बंद करून 5 ते 10 मिनिटं ही भाजी अशीच झाकण बंद करून ठेवायची आहे। 5 ते 10 मिनिटांनंतर तुम्ही ही भाजी सर्व करू शकता। तर तुम्हाला माझी आजची शेवग्याच्या शेंगांची भाजी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा। जर तुम्हाला माझी आजची रेसिपी आवडली असेल तर नक्की माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत। माझा आजचा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।